हॅलो गाईज, कसे तुम्ही? वेलकम टू ललिता लाईफ ऑफ ललिता ह्या किचनमध्ये तिच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळपासून तिने माझ्याकडून कामं करून घेतले, आता संध्याकाळी तिच्याकडून कामं करून घ्यायचे. बघा ती काय करते. मी आता चिकन पकोडे बनवते, कारण की मी आता माझ्या भावांकडे आली आहे ना, त्यांना मी केलेले चिकन पकोडे खूप आवडतात. मी आता बनवते तुझ्या आवडीसाठी, तुला आवडतात म्हणून चिकन पकोडे. मीठच आहे ना हे? मीठच आहे ना? हा, आवडीनुसार मीठ टाकायचंय. आवडीनुसार काय काय टाकलं ते सांगा. ते सांगितलंय. ते कोथिंबीर टाकली आहे ह्या हिरव्या चटणीमध्ये. कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरच्या टाकल्यात. आणि आता हळद, मीठ टाकलंय. आणि कलर खूप छान रेड येण्यासाठी कलर टाकलाय, लाल कलर. आणि 1 किलो घेतलेलं आहे चिकन. आणि हे आता आपण मिक्स करायचं. अच्छा, मिक्स करून झालं की मैदा आणि कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये टाकायचं. मग ते पण मिक्स करून घ्यायचं आणि चांगले फ्राय करून घ्यायचे, कडक असे क्रिस्पी. याप्रमाणे बघा सगळं मिक्स करायचं आहे. आणि तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरती लावायचं आहे हे करायला. अगोदर बघूया आपण. असे थोडे थोडे पीस टाकायचे आहेत. असे तळून घ्यायचे आहे. कलर किती छान आला आहे. असं पलटी करायचे आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे झाल्यावरती आपण हे काढून घ्यायचे आहे. असेच पूर्ण सगळे काढायचे आहेत. पूर्ण सगळे झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. कारण की एका हातात मोबाईल आहे, एका हाताने शूटिंग काढते, एका हाताने बनवते. एका हातात मोबाईल, एका हातात भारा आहे. त्याच्यामुळे आता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळे. बाकीचे होत आहेत तोपर्यंत आपण हे सर्व करूया. याच्यामध्ये आपण चटणी, शेजवान चटणी बनवलेली आहे. शेजवान चटणी आणि हिरवी चटणी पण करून आपण त्याच्याबरोबर खाऊ शकतो. खूप छान. बघूया आता माझ्या भावांचं रिॲक्शन बघूया. हां, मी घेऊन जाते त्यांच्यापर्यंत. सगळे बघा कसे झोपलेत. इथे वरती पसरलाय. इथे बघा. चलो जल्दी आ जाओ बच्चे लोग. आता यांचं चेहऱ्यावरती जे खरं खरं आहे ते सांगायचं. छान छान झालंय की नाही. चटणीमध्ये जरा खा, चटणी लावून. बाबू तू सांग, छान आहे? आत्याने छान बनवलं का? आवडलं तुला? हे बघा किती छान क्रिस्पी तळले आहेत. आता काढायचे आणि सर्व करायचे. आणि आता आपण हे आत्या मस्त बनवली तुम्ही, रोज बनवत असं. आवडलं
आवडलं ना म्हणजे इथे तुम्ही राहा, आम्हाला ते खायला. नाही नाही, मी जेव्हा येईल ना बाळा तुझ्यासाठी बनवेल. हा दर संडेला या मग. दर संडेला चालेल. ओके. बघा फायनली आपले चिकन पकोडे रेडी आहेत आणि सर्व करून झालेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.